आपण आता तिलारीच्या खोऱ्यामधल्या एका घनदाट सदाहरित जंगलामध्ये आहोत. या जंगलामध्ये हिरडा, बेहडा, ऐन असे सगळे वृक्ष आहेत आणि अशी दिग्गज झाडं तुम्हाला इथे वाटेवर सगळ्या वळणांवर भेटतील. या जंगलामध्ये मलबारी ड्रॅगॉन सारखे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत. हा मलबारी कर्णा या जंगलाचं वैशिष्ट्य आहे आणि तो बघण्यासाठी या तिलारीच्या जंगलात अनेक पक्षीप्रेमी येत असतात. त्याबरोबरच जंगलामध्ये आल्यावर लगेचच मलबारी ट्री निम्फ या फुलपाखरांची जोडी आम्हाला इथे विहरताना दिसली. हे फुलपाखरू गोव्याचं राज्य फुलपाखरू आहे. गोव्याचं फुलपाखरू महाराष्ट्रातल्या जंगलात काय करतंय असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमेवर वसलेलं हे तिलारीचं जंगल आहे आणि पूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा, आणि या जंगलाला तसा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असा दर्जाही देण्यात आलेला आहे. तिलारीच्या जंगलासारखी अनेक जंगलं पश्चिम घाटामध्ये आहेत आणि म्हणूनच पश्चिम घाटाचा हा समृद्ध वारसा जपण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.